हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री शिंदेंकडून संघाच्या कार्यालयामध्ये डॉक्टर हेडगेवारांच्या पुतळ्याला अभिवादन। तर मुख्यमंत्री शिंदेंच्या रक्तात आरएसएसची विचारधारा, भाजप आमदार प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्ववादी नेते, दरेकर हिंदुत्ववादी ऐवजी आरएसएस म्हणाले असतील, शिंदे गटाच्या भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या जागा वाटपाची चर्चा दिल्लीत होईल, ठाकरे पवार दिल्लीमध्ये जाऊन 31 डिसेंबरच्या आत फॉर्म्युला ठरवतील, संजय राऊतांची माहिती। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन फेब्रुवारी, 26 ते 29 फेब्रुवारी दरम्यान अधिवेशन होणार, सूत्रांची माहिती। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या रक्ताच्या नातलगांना सर्टिफिकेट, कुणाला सर्टिफिकेट दिलं जाणार याबाबत मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट। नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन, कायदा करून खुल्या मराठ्यांना आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। कुणबी सर्टिफिकेट देताना रक्ताचे नातलग कसे गृहीत धरणार यावर 24 डिसेंबरच्या आत स्पष्टता द्या, जरांगेंची मागणी। तर 24 डिसेंबरबाबत जरांगे ठाम। फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागल्यास आरक्षणाचा मुद्दा रेंगाळणार, थोरातांची प्रतिक्रिया। केंद्राची मदत घेतल्यास प्रश्न सुटू शकतो, थोरात यांचं वक्तव्य। जरांगेंचा आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र संवाद दौरा, बीड, जालना, परभणीमध्ये सभा, 4 दिवसांच्या दौऱ्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार। हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, मराठा आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या विशेष अधिवेशनावर चर्चेची शक्यता। मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान पदाचे उमेदवार करा, ममता बॅनर्जींची मागणी, केजरीवालांचंही समर्थन। तर इंडिया आघाडीच्या समन्वयक पदासाठीही खरगेंचं नाव सुचवल्याची माहिती। खासदारांना संसदेतील चेंबर्स, लॉबी आणि गॅलरीत आता नो एंट्री, बैठकांना उपस्थित राहता येणार नाही, निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयाकडून परिपत्रक। निलंबन काळात खासदारांना संसदीय समिती निवडणुकीत मत देता येणार नाही, लोकसभा सचिवालयाच्या सूचना। शनी शिंगणापूर संस्थांचं विशेष ऑडिट होणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेत आश्वासन, 2 महिन्यात अहवाल घेतला जाणार। ठाण्यात एका कोरोनाच्या रुग्णाची नोंद, 19 वर्षीय तरुणीवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू, रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवले। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा धोका वाढला, गरजेच्या ठिकाणी मास्क घाला, महाराष्ट्र आरोग्य विभागाचं आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।